ऑगस्ट त्याच्या निमित्ताने हा जो काय आपण रानभाजी महोत्सव महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित करण्याचे जे निर्देश आहेत त्याच्या अनुषंगानं आज आत्मा जालना कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित हा जो रानभाजी महोत्सव आहे या महोत्सवाच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक तथा अध्यक्ष डॉक्टर दीपक पाटील सर, वरिष्ठ पैदासकार दूध संशोधन केंद्र तथा सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय बदनापूर, तसेच द्वारकाताई शेतकरी महिला सखी, श्री मापसरे साहेब शेतकरी प्रतिनिधी भोकरदन आणि उपस्थित सर्व आत्माचे तंत्रज्ञान सहाय्यक, नावं घेत नाही फक्त सर्व तालुक्यातून आलेले सर्व आपले आत्माचे तंत्रज्ञान सहाय्यक तथा सर्व शेतकरी बांधव, सर्व महिला शेतकरी भगिनी या महोत्सवात आणि सर्व माझे सहकारी, माझ्या कार्यालयातील जे माझे उपस्थित सहकारी आहेत. तर हा जो काही महोत्सव आहे हा महोत्सव साजरा करण्याची वेळ येणं ही सुद्धा एक म्हणजे अवघड विषय झाला. आता याचे सुद्धा जर महोत्सव आपल्याला साजरे करावे लागत असतील किंवा कशासाठी करायचे याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. कारण आता जसं आपण बघितलं एकदम सुंदर 40-42 वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या आपण आणल्या होत्या आणि जसं प्रत्येक ताई सांगत होते दिवाळीचं काय आहाराचं महत्व आहे, कशा या भाज्या करायच्या आणि तरच येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आजचा जो काळ आहे जसं काल सुद्धा आपण बोलत होतो चर्चा करत असताना की आपला आहार आणि विचार जसा आहार असतो तसाच विचार असतो. त्याच्यामुळे आहार हा सात्विकच असला पाहिजे आणि आहार जर सात्विक असेल तर आपले विचार सुद्धा सात्विक राहतात आणि पुढच्या पिढ्या सुद्धा तशाच घडत जातात. म्हणजे उथळपणा आजच्या पिढीमध्ये तुम्हाला दिसते, लक्षात घ्या. तर ते कारण कसं आहे, त्याचं कारणच हे आहे. त्यामुळं आहारातला सात्विकपणा हा आपल्याला टिकवावा लागेल. आणि या ज्या भाज्या आहेत यांना आपण रानभाज्या का म्हणावे, प्रमुख भाज्या म्हणून नाही ना, प्रमुख भाज्या म्हणावे. रानभाज्या हा शब्द प्रयोग सुद्धा चुकीचा आहे. कारण आजचं काळ पहा, पूर्वी प्रत्येक म्हणजे आरोग्यमान आपलं निरोगी होतं, आयुष्यमान जास्त होतं. ज्या काळात ती सोयी सुविधा नव्हत्या त्या काळामध्ये यांचं महत्व हे अनन्यसाधारण होतं आणि नैसर्गिकरित्या या कुठेही उगवतात. एवढे रसायन बाजारात आज आलेली आहेत की जरी मारले यांच्यावरती तरी हे जातात का जाते. म्हणून नैसर्गिकरित्या हे शाश्वत आहेत भाज्या आणि ह्यांची जी गुणधर्म आहे ती औषधी आहे. औषधी कशी आहे, जसं की वेगवेगळे जे आपल्या शरीरमान आपलं निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळी खनिजं लागतात, विटॅमिन्स लागतात, मिनरल्स लागतात, हे सगळे याच्यामध्ये आपल्याला उपलब्ध होतात. नाहीतर आज आणि आपल्या अन्नामध्ये आजचा जो काही आपला जेवणाचं जे आपलं प्लेट आहे त्याचा जर आहाराच्या दृष्टिकोनातून जर आपण मूल्यांकन केलं तर आपण काहीच आहार म्हणजे मूल्यवर्धक आपण काहीच खातो. त्याच्यामुळं काय झालं, रोगराई वाढली, आयुष्यमान आपलं घटलं. आता रोगराई कशी वाढली, लहान मुलाला सुद्धा डायबिटीज, किती आवड. लहान मुलाला जन्मलेल्या बाळाला जर हार्ट अटॅक येत असेल आता याच्यापेक्षा आणखी काय सांगू. आणि रोग म्हणजे कुठल्याही रोगाचं वयोमानासाठी असं काहीही बंधन पाहिजे. आता वयस्कर मंडळी राहतात आणि अचानक एखादा तरुण पोरगा दगावतो, लहान मुलगाच दगावतो आणि का दगावतो तर काहीतरी एखाद्या दुर्धर आजारामुळे तो दगावतो. मग ह्या जर भाज्यांचा जर आपल्या आहारात जर आपण जर समावेश करू तर निश्चितपणे आपलं आरोग्य निरोगी राहील. आणि निरोगी आरोग्य म्हणजे आरोग्यम धनसंपदा म्हणजे ते काय उगाच म्हणलेले हे कुठेतरी जुन्या आपल्या प्राचीन काळामध्येच संबोधन आहे. आणि ते जर नसेल तर दुसरं काहीच नाही. आपलं जर आरोग्य असेल तरच आपण सर्व गोष्टी आपण व्यवस्थित करू शकतो. त्याच्यामुळे या भाज्यांचा सुद्धा मी सर्व काहींना विनंती करेन की आपल्या माध्यमातून याचा प्रचार
प्रचार प्रसार करावा. आता शहरात तर एवढं अवघड आहे, म्हणजे काय होत चालले पहा, आपले सण सुद्धा आपण जे सण साजरे करतो, थोडक्यात आता महिलांचा सण जर घेतला, नागपंचमी झाला. नागपंचमीला माग मी पाहत होतो लहानपणी महिला त्या असं गोल फिरत हृदय फिरत गाणं वगैरे म्हणायच्या, भारूड म्हणायच्या, जे काही होतं ते आज आहे का? तुम्हाला म्हणजे वेळच राहिला नाही. तुम्हाला जर हा वेळ नसेल तर तुम्ही पुढच्या पिढ्यांना काय करणार? म्हणजे म्हणण्याचा मुद्दा काय, ज्या काही गोष्टी जुन्या घालून दिलेल्या आहेत त्याला काहीतरी अर्थ आहे, आणि त्या गोष्टींचं आपण जर पुढच्या पिढीला जर देत नसलो तर तो आपला गुन्हा. लक्षात घ्या, पुढच्या पिढीचा तो दोष आहे, त्यांना तुम्हीच दिलं नाही चांगलं. तसं तुम्ही त्यांना जर सकस आहार दिला अशा या भाज्यांच्या माध्यमातून, त्याला तुम्हीच काय म्हणता, नाही नाही आमचा मुलगा तो खातच नाही भाजी. तुम्ही त्याला सवय लावली आहे ना, तुम्ही त्याला जशी सवय लावाल त्या पद्धतीने त्याचं खानपान राहील, किंवा त्या पद्धतीने त्याची आरोग्याची जडणघडण होईल. कारण जी जुनी मंडळी खेड्यातली वयस्कर, त्यांचं आयुष्य निरोगी आहे, त्यांना बऱ्यापैकी कुठले आजार नाहीत, काहीच नाही. एखादा दुसरा मनुष्य जे की वंशावळीनं जी रोग येतात, जसं शुगर आहे किंवा बीपी आहे, तसं एखादाच माणूस आहे. नाहीतर 50च्या खालची बघा तुम्ही, प्रत्येक 5 माणसामध्ये 2-3 तरी आजारी रोगट आहे. कुणाला तर शुगर आहे, कुणाला बीपीचा आहे, कुणाला काहीतरी किडनीचा प्रॉब्लेम आहे, लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, आणि अचानकच ब्रेन स्ट्रोक होतो. म्हणजे हे काय कशाचं लक्षण आहे, की आपल्या आहाराचं असंतुलन असल्यामुळे या. त्याच्यामुळे या भाज्यांचं महत्व त्याच्यात जास्तीत जास्त आहे. पुस्तिका तर तुम्हाला शेअर केलेलेच आहेत व्हॉट्सअपवरती, तर फक्त त्या कागदावर न राहता त्याचं अनुकरण सुद्धा खेड्यामध्ये कसं होईल जास्तीत जास्त, आणि निरोगी आयुष्यमानासाठी कसं आपल्याला सामाजिक ह्याच्यामध्ये कार्यात भर देता येईल या अनुषंगाने सर्वांनी प्रयत्नशील राहावं असं मला वाटतं. आणि या कार्यक्रमाचं आयोजन आत्मा आणि कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्र बदनापूर येथे आयोजित केल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो, आणि या निमित्तानं 2 शब्द